सुनबाई, अगं सुनबाई, स्वयंपाक झाला असेल तर मला जेवण वाढ. मला खूप भूक लागली आहे. आत्ता काही हलका आहार देत असशील तर दे. दुपारी जेवण दिले तरी चालेल. दुपारचे 12 वाजले आहेत. भुकेने पोटात कावळे ओरडत आहेत. तेव्हाच स्वयंपाकघरातून सून रागात बाहेर आली आणि म्हणाली, आत्ता सकाळचे 12 वाजले आहेत. रात्र नाही झाली, ज्यामुळे भुकेमुळे माझ्यावरती एवढं ओरडत आहेस. जेव्हा जेवणाची वेळ होईल तेव्हा जेवायला मिळेल. सकाळपासून भूक भूक म्हणत असतेस. तुझा मुलगा दुपारी 2 वाजता घरी येतो, तेव्हाच आपण सोबतच जेवण करूया. तोपर्यंत गप्प तुमच्या रूममध्ये बसा आणि मला शांततेत स्वयंपाक करू द्या. खूप त्रास देतेस. 80 वर्षाचे आहात तरी माहीत नाही किती भूक लागते. एवढी भूक तर लहान मुलांना पण लागत नाही, जेवढी भूक तुला लागते. दिवसातून 3 वेळा जेवायला मागत असतेस. आत्ता तुझे म्हातारपण आले आहे. एक वेळ जेवण करत जा. जाऊन तुझ्या रूममध्ये बस. इथे थांबून माझं तोंड काय बघत आहेस? सुनबाईचे असे वक्तव्य ऐकून बिचाऱ्या वृद्ध आई अंगणात ठेवलेल्या माठातून एक ग्लास पाणी पिऊ लागल्या. त्यांनी एक ग्लास पाणी पिले, परंतु पाणी पिल्यानंतर सुद्धा त्यांची भूक शांत होत नव्हती. त्या रूममध्ये जाऊन बसतात, परंतु त्यांचं लक्ष घरातील घड्याळाकडे असतं. कधी घड्याळाकडे पाहतात तर कधी दरवाजाकडे पाहतात. आपला मुलगा आला आहे की नाही. आज मुलगा लवकर आला तर त्याच्यामुळे तरी त्यांना लवकर जेवायला मिळेल. परंतु मुलगा पण बरोबर दुपारी 2 वाजता त्याच्या दुकानातून घरी जेवण करण्यासाठी आला होता. जेव्हा मुलाने जेवण केलं तेव्हा कावेरीजी त्यांच्या रूममधून बाहेर आल्या आणि त्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, आत्ता तरी जेवण दे. आता मुलाने पण माझ्या जेवण केलं आहे. स्वयंपाकघरातून खूपच छान सुगंध येत आहे. आज काय बनवले आहेस तू स्वयंपाकात? मी तर छोले भटुरे बनवले आहेत, जे तू खाऊ शकत नाहीस, कारण तुला डॉक्टरांनी साधे जेवण खायला सांगितले आहे. तळलेले तेलकट खाल्लेस तर तुझे पोट खराब होईल, त्यामुळे तू हे नाही खाऊ शकत. सुनबाई, सकाळी पण तू कचोऱ्या बनवल्या होत्या, ज्या मी नाही खाऊ शकले. आत्ता दुपारी पण तू तेलकट आणि मसालेदार स्वयंपाक केला आहेस. आता सांग मी काय खाऊ? तेव्हा सून स्वयंपाकघरात गेली आणि तिने रात्रीच्या शिळ्या 4 भाकरी घेऊन लोणचेसोबत ताटात आणून कावेरीजी यांच्या समोर ठेवली आणि त्यांना म्हणाली, हे घे, रात्रीची भाकरी खाऊन घे. याने तुझ्या पोटातील आग शांत होईल. कावेरीजी त्यांच्या सुनेला म्हणतात, मला लोणच्यासोबत शिळी भाकरी खाता येणार नाही, त्यामुळे मला एक वाटीमध्ये दूध दे. मी दुधात भिजवून भाकर खाईन. गप्प तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि भांड्याचा ढीग पडला आहे ते धुवून टाका. सकाळपासून मी स्वयंपाकघरात गरमीमध्ये काम करत आहे. तू तर दिवसभर तुझ्या रूममध्येच बसून असतेस, आराम करत असतेस. एवढं बोलून सून जेवणाचे ताट कावेरीजी यांच्या जवळ ठेवून तिच्या रूममध्ये निघून गेली. कावेरीजी यांना खूप भूक लागली होती, त्यामुळे शिळ्या भाकरी लोणच्यासोबत त्या पटकन खातात. शिळी भाकरी लोणच्यासोबत खाल्ल्याने त्यांना लगेच ठसका लागतो. ठसका लागला तेव्हा सर्व खाल्लेली भाकर बाहेर आली. कावेरीजी यांनी लवकर पाणी पिऊन कशा तरी स्वतःचा ठसका थांबतो का याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा त्यांची सून बाहेर अंगणात आली. तिने अंगणात पसरलेले अन्न पाहिले तेव्हा ती रागाने लालबुंद झाली. तिने रागात काही पाहिलं नाही. रागात तिने सासूच्या डोक्यावर टीव्हीचा रिमोट फेकून मारला. म्हातारे, व्यवस्थित जेवण पण करता येत नाही का? म्हातारी झाली आहेस तरी खायचं काही कळत नाही. आरामात जेवण केलं असतंस तर संपूर्ण अंगण खराब केलं नसतंस. संपूर्ण भिंतीवर पण अन्नाचे कण दिसत आहेत. लवकर हे सर्व स्वच्छ कर. मी सांगितलं होतं, जेवण केल्यानंतर स्वयंपाकघरातील भांडे स्वच्छ घासून धुवून ठेव. तू तर संपूर्ण घरातच घाण करून ठेवली. मी माझ्या रूममध्ये आता जात आहे. लवकर संपूर्ण अंगण स्वच्छ कर. हे सर्व स्वच्छ झाल्यानंतर मी माझ्या रूममधून बाहेर येईल, नाहीतर हे सर्व घाण पाहून मला पण उलटी येईल. रियाने कावेरीजींच्या डोक्यावर एवढं जोरात रिमोट मारला की त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. सुनेचा व्यवहार पाहून कावेरीजी अंगणात एका बाजूला घाबरून उभा होत्या. बराच वेळ उभा राहून त्या रडत होत्या आणि स्वतःच्या नशिबाला त्या दोष देत होत्या. देवा, यापेक्षा चांगलं आहे तू मला तुझ्याजवळ बोलावून घे. मला माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या हाताखाली नरकातले आयुष्य जगायचे नाही. ते मला एक एक घासासाठी तडपवत आहेत, मला उपाशी पोटी ठेवत आहेत. स्वतःच्या घरात भिकाऱ्यासारखं जेवण मागून मला खावं लागते. एक वेळ अशी होती जेव्हा हे घर माझं होतं, हे स्वयंपाकघर माझं होतं. मनात येईल तेव्हा मी ते बनवत होते. सर्वांना पोटभर खाऊ घालत होते. नेहमी मुलांच्या आवडीचा स्वयंपाक बनवायचे. अर्ध्या रात्री माझ्या मुलाने काही खाण्याची इच्छा व्यक्त केली तरी मी त्याला कधीच नाही म्हणत नव्हते. परंतु
आज तोच माझा मुलगा किती बदलला आहे. सुनेने मुलाच्या समोरच मला शिळ्या भाकरी दिल्या, तेव्हा मुलाने एकदा पण तिला नकार दिला नाही. ज्याला मी 3 वेळा गरम गरम जेवण द्यायचे, आज तोच मुलगा मला एक एक भाकरीसाठी तडपवत आहे. बराच वेळ कावेरीजी कोपऱ्यात पडून स्वतःच्या नशिबाला दोष देत होत्या आणि त्या ढसाढसा रडत होत्या. आज त्यांचे पती पण नाहीत, ज्यांना त्या आपलं मन व्यक्त करू शकतील. त्यांना एक मुलगी आहे, दिव्या. ती अमेरिकेमध्ये राहते. वर्षातून एकदाच तिचे भारतात येणे होते. तिचे मुलं शाळेत जातात, त्यामुळे तिचे येणे होत नाही. कधी कधी फोनवरती बोलणे होते, परंतु त्यांची सून जास्त फोनवर बोलू देत नव्हती. कावेरीजी या सर्व गोष्टींचा विचार करत होत्या. तेव्हाच त्यांची सून रिया रूममधून बाहेर आली आणि म्हणाली, म्हातारे, हे सर्व स्वच्छ करणार आहेस की कोपऱ्यात थांबून रडत बसणार आहेस? सुनेचा आवाज ऐकून कावेरीजी घाबरल्या आणि संपूर्ण अंगणाची त्या स्वच्छता करत होत्या. स्वयंपाकघरातून सर्व काम करून कावेरीजी त्यांच्या रूममध्ये येतात, तेव्हा त्यांना व्यवस्थित चालता पण येत नव्हतं. अशक्तपणा असल्याकारणाने त्या त्यांच्या पलंगावर येऊन बसतात. थकवा जास्त आल्याकारणाने बेडवर पडताच त्यांना झोप लागते. दुसऱ्या दिवशी रिया त्यांचा बेड अंगणात टाकते. कावेरीजी म्हणतात, सुनबाई, अंगणात खूप गरमी होते. रूममध्ये पंखा पण आहे. अंगणात अशा गरमीत मी रात्री कशी झोपेन? माझा कॉट अंगणात नको टाकूस. ए म्हातारे, गप्प बस. मला त्या रूमची आत्ता गरज आहे आणि तुझ्यासाठी एवढी मोठी रूम मी नाही देऊ शकत. रात्री तू अंगणात झोपत जा आणि दिवसा अंगणात जे लिंबाचं झाड लावलेलं आहे त्याखाली तुझा पलंग तू सरकवत जा. रूममध्ये जाण्याची तुला काही गरज नाही. आजपासून तू अंगणातच राहशील आणि संपूर्ण घरावर लक्ष ठेवशील. कावेरीजी यांचा मुलगा नितीन, जो त्यांच्या वडिलोपार्जित कपड्यांची दुकान सांभाळत आहे. जवळच्या शहरात त्यांच्या वडिलांची कपड्याची दुकान होती. वडिलांच्या निधनानंतर नितीन त्यांचं दुकान सांभाळत होता. सकाळी 7 वाजता तो दुकानावर जायचा, दुपारी 2 वाजता जेवण करण्यासाठी घरी यायचा आणि रात्री 8 वाजता दुकान बंद करून घरी यायचा. माहीत नाही कित्येक वेळा नितीनने त्याच्या आईला अंगणात पलंगावरती गरमीमध्ये झोपलेलं पाहिलं होतं. कधी उन्हाने त्यांना त्रास होत आहे, कधी माशा त्रास देत आहेत, कधी मच्छर चावत आहेत, परंतु नितीनची कधीच हिंमत झाली नाही त्याच्या आईला बोलण्याची की आई, तू आत रूममध्ये जा, बाहेर अंगणात खूप गरमी होत आहे. त्याला त्याच्या आईच्या अशा अवस्थेचं काही घेणं देणं नव्हतं. एके दिवशी कावेरीजी यांची मुलगी दिव्याचा नितीनच्या मोबाईलवरती कॉल येतो. ती म्हणते, भैया, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत, त्यामुळे मी विचार करत आहे काही दिवसांसाठी मी माहेरी येऊ का? 2 वर्षांनी माहेरी आले नाही, मी आईला पण भेटले नाही. यावेळी माझ्याकडे वेळ आहे, त्यामुळे विचार करत आहे काही दिवसांसाठी यावं. 10 दिवसानंतरचे रिझर्वेशन झाले आहे, मी 10 दिवसानंतर येईन. दिव्या येणार हे ऐकून नितीनला खूप मोठा धक्का बसला होता. तो तिला ए पण म्हणू शकत नव्हता आणि नको पण म्हणू शकत नव्हता. रियाच्या मनात तर खूप वाईट येत होतं. तिच्या नंदेचे घरी यायचे ऐकून तिला चांगले वाटत नव्हते. तिला वाटत होतं आता नंदेसमोर चांगलं बनून राहावं लागेल, सासूची सेवा करावी लागेल, त्यांना वेळेवर जेवायला द्यावं लागेल, जे तिला अजिबात आवडत नव्हतं. आता रिया आणि नितीन दिव्यासमोर मुद्दाम चांगलं होण्याचं नाटक करतात आणि दिव्याला पण असंच वाटते. तिचा दादा आणि वहिनी खूप चांगले आहेत, त्यांच्या आईची खूप चांगली काळजी घेतात. तिला तर तिच्या आईचं सत्य काही माहीतच नाही. किती त्रास देतात, एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे घरात ठेवले आहे, वेळेवर जेवण पण देत नाहीत, घरातील सर्व कामं करायला लावतात. परंतु अचानक दिव्या 2 दिवसानंतर तिच्या माहेरी आली. माहेरी जेव्हा ती घराच्या आत गेली तेव्हा कडक उन्हात ती आपल्या आईला एका लिंबाच्या झाडाखाली बसलेलं पाहते. तिच्या आईचा पलंग उन्हात आणि तिच्या आईचे नुसते हाडं दिसत होते. कॉटवर झोपलेली असताना पण त्या दिसत नव्हत्या. अगोदर तर दिव्याला समजलेच नाही तिची आई कॉटवर झोपलेली आहे. परंतु जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ती तिच्या आईला म्हणते, आई, तू एवढ्या उन्हात अंगणात का झोपली आहेस? किती गरम वारा येत आहे, तुला ऊन लागले तर चल तुझ्या रूममध्ये चल. मुलीचा आवाज ऐकून कावेरीजी हातांवर भार देऊन कॉटवरून उठून बसतात. आनंदाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मुलीला मिठी मारत त्या खूप वेळ रडत होत्या. आईची अशी अवस्था पाहून दिव्या म्हणते, काय झालं आई, तू असं का रडत आहेस? काही नाही बेटा, हे तर आनंदाश्रू आहेत. किती दिवस झाले तू आली नाहीस, आज तुला पाहून आनंदाने डोळे भरून आले. आई, तू पाहिली आहेस का स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस? किती सडपातळ झाली आहेस, जेवण वेळेवर करत नाहीस का?
मुलीचे बोलणे ऐकून कावेरीजी थोडा वेळ गप्प झाल्या. तेव्हाच रियाला बाहेर अंगणात कोणीतरी आल्याचा भास झाला. ती तिच्या रूममधून बाहेर आली. तेव्हा समोर तिची नणंद दिव्याला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. रिया दिव्याजवळ येऊन म्हणते, अहो दीदी, तुम्ही तर 10 दिवसानंतर येणार होत्या ना, आज अचानक कशा काय आल्या? आणि यायच्या अगोदर तुम्ही आम्हाला एक कॉल पण नाही केला. कमीत कमी येण्याच्या अगोदर आम्हाला सांगायचं तर होतं ना. अहो वहिनी, रिझर्वेशन तर आमचं 10 दिवसानंतरचंच होतं, परंतु यांना त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त इकडे यायचं होतं. त्यामुळे मी विचार केला त्यांच्यासोबतच मी माहेरी यावं. एकटं मुलांसोबत यायचं म्हटलं की खूप त्रास होतो आणि मी विचार केला इकडे अचानक येऊन तुम्हा सर्वांना सरप्राईज द्यावं. दिव्याचं बोलणं ऐकून रिया तोंड फुगवत म्हणते, तरी पण दीदी, येण्या अगोदर सांगायला तर हवं. कमीत कमी मी तुमच्यासाठी काही तयारी करून ठेवली असती. रिया चांगलेपणाचं नाटक करत करत तिच्या नंदेला कूलर असलेल्या रूममध्ये घेऊन गेली. तेव्हा ती तिच्या सासूला पण ओरडत म्हणते, अहो आई, दुपारी एवढ्या कडक उन्हात अंगणात बसल्या आहात, तब्येत बिघडेल तुमची. चला आत, कूलरच्या हवेला झोपा. दीदी, आता तुम्ही समजावून सांगा आईंना, खूप हट्टी झाल्या आहेत. म्हातारपणात स्वतःचं खरं करत असतात. किती पण समजावून सांगितलं तरी स्वतःचंच खरं करतात. उद्या चालून त्यांची तब्येत बिघडली तर मलाच त्यांची सेवा करावी लागेल. शेवटी आपल्याशिवाय यांचं आहे तरी कोण? आम्हीच त्यांना म्हातारपणात पाहणार आहोत. सून आणि मुलगा असतात तरी कशाला? रिया तर स्वतः निर्दोष असल्याचं सिद्ध करत होती. पण दिव्या तिच्या वहिनीचे बोलणे ऐकून खूपच खुश झाली. तिला वाटत होतं वहिनी किती चांगली आहे, जी तिच्या आईची एवढी काळजी घेत आहे. आईचा हात धरून दिव्या त्यांना रूममध्ये घेऊन आली आणि त्यांना समजावत म्हणते, आई, तू वहिनीचं म्हणणं ऐकत जा. असं अंगणात नको झोपत जाऊ. कावेरीजी मनातल्या मनात बडबड करत होत्या. सुनेचं तर म्हणणं ऐकत होते, त्यामुळेच तर अंगणात झोपत आहे. कावेरीजी एवढं बोलत होत्या तेव्हाच रिया अतिशय रागात कावेरीजींकडे डोळे मोठे करत पाहते आणि डोळ्यांनी त्यांना गप्प राहण्याचा इशारा करते. तेव्हा तिला दिव्या पाहू शकत नाही आणि कावेरीजी त्यांच्या सुनेचे मोठे डोळे पाहून गप्प बसतात. त्या त्यांच्या मुलीला दिव्याला काहीच सांगत नाहीत, परंतु दिव्याला नक्कीच यावेळी माहेरी काहीतरी लपवलं जात आहे असं वाटत होतं. एकतर ती तिच्या आईचं गप्प राहणं पाहून चिंतेत होती. कधी कधी तिला असे वाटत होते तिची आई तिच्यापासून काहीतरी लपवत आहे. कित्येक वेळा दिव्याने तिच्या आईला विचारण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु बिचाऱ्या कावेरीजी त्यांच्या सुनेला घाबरून त्यांच्या मैत्रिणीसारख्या मुलीला काहीच बोलू शकत नव्हत्या. आपल्या माहेरात आलेला बदल पाहून दिव्याला संशय आला होता, परंतु तिच्या वहिनीचे वागणे पाहून तिला वाटत होतं हा तिचा गैरसमज आहे. आईचे म्हातारपण आहे, तिचे खाणेपिणे योग्य वेळी होत नसावे, त्यामुळे कदाचित ती सडपातळ झाली असावी. रियाने स्वयंपाकघरात जाऊन तिच्या नंदेसाठी खूप चांगले स्वादिष्ट पदार्थ बनवले, कारण रियाला तिच्या नंदेच्या नजरेत चांगलं बनायचं होतं. जेवणाचं ताट घेऊन दिव्या तिच्या आईच्या रूममध्ये आली. दिव्या तिच्या आईला म्हणाली, आई, तू जेवण करून घे, जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे कदाचित तू सडपातळ झाली आहेस. जेवणाचे ताट पाहून कावेरीजी जेवणाच्या ताटावर तुटून पडल्या, जसं त्या कित्येक दिवसांच्या उपाशी आहेत. एवढे चांगले जेवण त्यांनी कधीच आयुष्यात पाहिले नव्हते. चांगलं जेवण काय, त्यांचा मुलगा आणि सून त्यांना जेवायला सुद्धा देत नव्हते. जे शिळे अन्न शिल्लक राहायचे तेच त्यांना खावे लागायचे. एवढं चांगलं जेवण त्यांनी कित्येक वर्षांनी खाल्लं नव्हतं. जे समोर यायचं ते त्यांना खावं लागत होतं. परंतु मुलीच्या विचारल्यानंतर स्वादिष्ट पदार्थांनी भरलेलं ताट त्यांच्या समोर आलं, त्यामुळे कावेरीजींना राहावले नाही. त्यांनी लगेच थोड्या वेळात जेवणाचे ताट रिकामे केले. दिव्या एकटक तिच्या आईला पाहत राहिली. तिने तिच्या आईला जेवण करताना पाहिलं होतं. ती तिच्या आईला काहीच म्हणाली नाही. थोड्या वेळानंतर रिया रूममध्ये आली. तेव्हा तिने पाहिलं नंदेसाठी आणलेलं ताट तिच्या म्हाताऱ्या सासूने खाल्लं आहे. तेव्हा ती डोळे मोठे करत तिच्या सासूकडे जात होती. तेव्हाच कावेरीजी घाबरल्या आणि त्यांचा हात जेवताना थांबला. त्यांनी जेवण थांबवलं आणि ताट एका बाजूला करून दुसरीकडे चेहरा करून बसल्या. तेव्हा दिव्याला समजत होतं, जेव्हा जेव्हा वहिनी आईच्या समोर येते तेव्हा आई घाबरून जाते. माहीत नाही असं काय कारण आहे, काहीतरी नक्कीच आहे जे मला समजत नाही. जर वहिनी आईसोबत चुकीची वर्तणूक करते तर माझ्यासाठी एवढं सगळं का करत आहे? रात्रीचे जेवण झाल्यास सर्वजण एकत्र बसले होते. तेव्हा रिया तिच्या पतीला नितीनला कुजबुज करत म्हणते, आता तुझी बहीण घरी आली आहे, सरळ सरळ तू तुझ्या बहिणीला शहरातील फ्लॅटबद्दल बोल. तुझे वडील ते फ्लॅट तिच्या नावावर करून गेले होते. जेव्हा तुझ्या बहिणीच्या नावावर तुझ्या वडिलांनी तो फ्लॅट केला होता तेव्हा त्यांची बुद्धी जागेवर नव्हती.
सासरचे लोक चांगले नाही आणि तिचे पती काही नोकरी करत नव्हते, त्यामुळे म्हातारा एवढा मोठा फ्लॅट मुलीच्या नावावर करून गेला. म्हातारा तर मरून गेला, पण माझ्यासाठी डोक्याला ताप करून गेला. त्या फ्लॅटच्या लोभाने मला दिव्याच्या पुढे पुढे करावे लागत आहे. एकदा जर तो फ्लॅट माझ्या हातात येईल तेव्हा मी या मायलेकीला दाखवते. नंतर तर कधीच तिला मी माहेरी बोलवणार नाही. काय झालं वहिनी, काय हळूहळू बोलत आहेस? जरा जोरात बोल, जरा आम्हाला पण समजू दे काय बोलत आहेस. तेव्हा नितीन दिव्याचे बोलणे टाळत म्हणाला, काही नाही दिव्या, तुझी वहिनी म्हणत होती तुझ्या दिदीचे नशीब किती चांगलं आहे. आता तर भाऊजी पण चांगली नोकरी करतात. सासरमध्ये पण ऐश्वर्य संपत्ती भरभरून आहे. अमेरिकामध्ये स्वतःचे घर आहे. खूप श्रीमंत झाली आहेस. हो दादा, सर्व तुमचा आशीर्वाद आहे. नितीन बोलणं वाढवत म्हणतो, जेव्हा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होत असेल दिव्या, तर जे बाबांनी फ्लॅट तुझ्या नावाने केला तू ते आमच्या नावावर परत कर. तुला तर माहीत आहे दुकान पण व्यवस्थित चालत नाही. 3 लेकरं आहेत. त्यात आईचा आजारपणासाठी खूप पैसा खर्च होतो. आणि जो फ्लॅट बाबांनी तुला दिला होता तो फ्लॅट शहराच्या मध्यभागी आहे, ज्याची किंमत आजच्या काळात 50 लाखांपेक्षा कमी नाही. नितीनचे बोलणे ऐकून दिव्या म्हणते, हो दादा, मी पण हाच विचार करत होते. हा फ्लॅट मी माझ्या माहेरात दादा आणि वहिनींच्या नावावर करावं. आता मला जास्त प्रॉपर्टीची गरजच नाही. असं कर तू दादा, अजून मी 10 दिवस इकडे राहते. तोपर्यंत तू सर्व कागदपत्र तयार करून घे. आता मी जाताना तो फ्लॅट तुझ्याच नावावर करून जाते. असं पण मला त्या फ्लॅटची काही गरज नाही. आईची काळजी म्हातारपणात तुम्हा दोघांनाच घ्यायची आहे. त्यामुळे त्या सर्व प्रॉपर्टीवर तुमचाच हक्क आहे. मला एवढंच हवं आहे, आईच्या म्हातारपणात तुम्ही तिची योग्य काळजी घ्यावी. यापेक्षा जास्त मला काहीच नको आहे. माझी आई आनंदात राहावी. दिव्याचे बोलणे ऐकून नितीन आणि रिया आनंदाने वेडे होतात. फ्लॅट त्यांच्या नावावर होणार हे ऐकून रिया पटकन कावेरीजी यांच्या पायाजवळ येते आणि पटकन त्यांचे पाय पकडून दाबू लागते. अहो दीदी, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तर आईला आमच्या डोळ्यांच्या बाजूला पण होऊ देणार नाहीत. परंतु कावेरीजी सतत त्यांच्या पायांना सुनेपासून सोडवत होत्या, कारण त्यांना माहीत होतं सून आता त्यांचे पाय दाबेल, पण त्यांची मुलगी गेल्यानंतर माझ्यावरती अन्याय करेल. जेव्हा दिव्या नितीनच्या नावावर फ्लॅट करण्यासाठी तयार झाली तेव्हा नितीन आणि रिया कागदपत्र बनवण्यासाठी निघून जातात. इकडे दिव्या तिच्या आईला काही विचारण्याचा किंवा त्यांच्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आई, एवढी घाबरलेली का दिसत आहेस? गप्प गप्प का आहेस? मला तू घाबरली आहेस असं का वाटत आहे? परंतु तिला जास्त काही समजत नव्हतं. तेव्हाच दिव्याचा भाचा जो 12 वर्षांचा आहे तो आपल्या आत्याला म्हणतो, त्याला भूक लागली आहे, जेवणासाठी काहीतरी दे. तेव्हा दिव्या स्वयंपाकघरात भाच्यासाठी जेवण वाढायला निघून जाते. मागे मागे तिचा भाचा पण स्वयंपाकघरात येतो. तो स्वयंपाकघरातील शिळ्या भाकरी पाहून म्हणतो, आत्या, हे तर आजीचं जेवण आहे, मी आजीला देऊन येतो. तो पळत जातो आणि त्या शिळ्या भाकरी आजीसमोर फेकून येतो. मागून दिव्या त्याला थांबवत येते आणि ती म्हणते, असं का करत आहेस तू? आजीला शिळ्या भाकरी का देत आहेस? आत्ता आजी तर नेहमी शिळ्या भाकरी खातच असते. आई त्यांना हेच खायला देते. आजी रूममध्ये नाही, बाहेर अंगणात झोपते. हे सर्व काही ऐकून दिव्याच्या पायाखालून जमीन सरकते. जे दादा वहिनी तिच्यासमोर एवढं चांगलं असण्याचं नाटक करत होते, त्यामागे त्यांचा खरा चेहरा असा असेल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. आईवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल विचार करून दिव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने स्वतःला सावरले आणि आईजवळ येऊन ती म्हणाली, आई, तुझ्या डोक्यावर ही जखम कशी काय झाली? काही नाही बेटा, आंघोळ करताना बाथरूममध्ये घसरून पडले, त्यामुळे जखम झाली आहे. परंतु खरं सांगायचं तर ती जखम रिमोट लागल्याने झाली होती, जो रिमोट त्यांच्या सुनेने फेकून मारला होता. दिव्याला समजले आईला वहिनींनी खूप दबावात ठेवलं आहे, त्यामुळे ती काही बोलायला घाबरते. काही गोष्टी ती तिच्या भाच्याला विचारते. छोटासा भाचा दिव्याला सर्व काही सांगत असतो. तेव्हा ते सर्व ऐकून दिव्याचं हृदय हादरून गेलं. तिने दादा वहिनीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, कारण ती सरळ दादा वहिनींना काही बोलली तर तिचे कोणीच ऐकून घेणार नाही. उलट तिलाच चुकीचं ठरवतील आणि हिलाच माहेरची संपत्ती हवी असेल हा आरोप पण लावतील. त्यामुळे मला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे मी आईवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करू शकेल. हाच विचार करून दिव्याने एक प्लॅन बनवला. जेव्हा तिचा दादा वहिनी घरातून बाहेर गेले तेव्हा दिव्याने घरात CCTV बसवले आणि कसंही करून कामाच्या निमित्ताने घरातून दिव्या बाहेर जाते, कारण एकांतात आईसोबत दादा वहिनी कसे वागतात हे ती जाणून घेऊ शकेल
आणि रेकॉर्डिंग पाहू शकेल. दिव्याचे सासरी जाण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. रिया दिव्यासाठी स्वादिष्ट जेवण घेऊन येते. दिव्या जेवणाचं ताट तिच्या आईला देते आणि तिला काही महत्त्वाचं काम आठवलं असं सांगून ती बाजारात निघून जाते. इकडे रिया जेव्हा सासूच्या हातात गरम जेवणाचं ताट पाहते तेव्हा रागाने लालबुंद होते. म्हाताऱ्या सासूच्या हातातून जेवणाचे ताट ती ओढून घेते आणि कावेरीजी यांच्या केसांना धरून ती जोरात ओढत म्हणते, म्हातारे तुझी हिंमत कशी झाली गरम गरम जेवण खाण्याची? तू विसरली आहेस का? तुझी लायकी शिळं खराब झालेलं अन्न खाण्याची आहे. मी बनवलेलं गरम गरम जेवण बसून तू खात आहेस? तुझ्या मुलीला जाऊ दे, मी तुझी बुद्धी जागेवर आणेन. एवढं बोलून रिया कावेरीजी यांना जोरात धक्का देते. त्यामुळे कावेरीजी यांचं डोकं भिंतीवर आदळले. त्यामुळे त्यांना खूप जास्त जखम झाली होती. बाहेर बाजारात गेलेली दिव्या तिच्या मोबाईल फोनवरती सर्व दृश्य पाहत होती. तिचे हृदय हादरले. तिच्या मनात येऊ लागले, आत्ता घरी जावं आणि वहिनीच्या कानाखाली मारावं. रिया एवढ्यावर थांबत नाही, तर ती तिच्या सासूचा हात पकडून त्यांना स्वयंपाकघरात घेऊन आली, जिकडे भांड्यांचा ढीग पडलेला आहे. रिया त्यांना म्हणते, म्हातारे लवकर हे सर्व भांडे स्वच्छ कर. जोपर्यंत तुझी मुलगी येत नाही त्या अगोदर भांडे घासून झाले पाहिजे. लवकर लवकर हात चालव. खूप सेवा करून घेतली आहेस तू मागच्या काही दिवसांपासून. तेव्हाच दिव्या घरी आली. दिव्याला पाहून रिया म्हणते, दीदी आज जेवण झाल्यानंतर आपल्याला कोर्टात जायचं आहे. तुझ्या दादाने सर्व कागदपत्र तयार केले आहेत, फक्त तुझ्या सह्या बाकी आहेत. तेव्हा दिव्या म्हणते, हो वहिनी, फक्त सही करायची बाकी आहे. परंतु आत्ता तो फ्लॅटच नाही तर तुम्हाला फ्लॅटसोबत मला अजून काही द्यायचं आहे. तेव्हा रिया म्हणाली, अजून काय द्यायचं आहे? मला काही समजले नाही. दीदी तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हाच दिव्याने तिच्या वहिनीच्या कानाखाली वाजवली. गालावर जेव्हा जोरात चापट पडली तेव्हा रियाला राग येतो. ती म्हणते, दिव्या तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची? रिया ओरडत म्हणाली. तेव्हा दिव्या म्हणाली, तुझी कशी हिंमत झाली माझ्या आईचे केस धरून तिला भिंतीवर फेकण्याची, तिच्या डोक्यावर रिमोट मारण्याची, त्यांना शिळे अन्न खराब खायला देण्याची? रियाचे सत्य दिव्याला आता समजले. हे कळल्यावर रियाचे बोलणेच बंद झाले. तेव्हाच रूममधून कागदपत्र घेऊन नितीन बाहेर आला. तेव्हा रिया त्याला रडत रडत म्हणते, बघ नितीन, तुझ्या बहिणीने मला चापट मारली आहे. तेव्हा नितीन रागात म्हणाला, तू पागल झाली आहेस का दिव्या? तू तुझ्या मोठ्या बहिणीवरती हात कसा उचलू शकतेस? हेच शिकली आहेस का तू मोठ्यांपासून? मोठ्यांवरती हात कसा उचलावा? वा दादा वा, आज मी वहिनीवरती हात उचलला तर तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे. परंतु आजपर्यंत तुझी पत्नी माझ्या वृद्ध आईवर हात उचलत होती, तिच्यासोबत अत्याचार करत होती. ते तर तुला नाही दिसले. आईवरती अत्याचार होण्यामागे तुम्ही दोघं पण सहभागी आहात का? आता मी तुमच्या दोघांना कधीच माफ करणार नाही. काय करणार आहेस तू? तू आमचं काहीच वाईट करू शकत नाहीस. रिया दिव्याला जोरात ओरडत म्हणते. तेव्हा दिव्या बाहेर असलेल्या पोलीस इन्स्पेक्टरला आत बोलावते. ती म्हणते, या इन्स्पेक्टर साहेब, या दोघांना आत्ताच्या आत्ता तुम्ही तुरुंगात टाका. या दोघांचे कृत्य पण बघा. या दोघांची सर्व कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. CCTV कॅमेऱ्याबद्दल बोलताच नितीन आणि रिया घरात चारही बाजूने वरती नजर फिरवतात. तेव्हा त्यांना धक्का बसतो. कॅमेरे लागलेले असतात. जेव्हा CCTV कॅमेऱ्यामध्ये पोलिसांना दिसते या दोघांनी कशा प्रकारे त्यांच्या आईसोबत चुकीचे वर्तन केले आहे, किती अत्याचार केला आहे, तेव्हा एक क्षणही न घालवता त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जाता जाता दिव्या तिच्या दादाला आणि वहिनीला म्हणते, आता तुमची हीच शिक्षा आहे. तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवा. राहिली गोष्ट आईची, तर आईलाही माझ्यासोबत मी घेऊन जात आहे. आईची मी सेवा करेल आणि आम्ही खूप आनंदात एकत्र राहू. चल आई, आता माझ्यासोबत माझ्या घरी चल तू. आता तुला या घरात राहण्याची काही गरज नाही. आई, आता घाबरण्याची काही गरज नाही. तुझी मुलगी तुझ्यासोबत आहे. एवढं बोलून दिव्या तिच्या आईला स्वतःसोबत घेऊन जाते. दिव्या तिच्या आईची खूप चांगली काळजी घेते. वेळेवर त्यांच्यावर उपचार करते. कावेरीजी यांना त्यांच्या मुलीच्या घरी खूप चांगले वाटू लागले. काही दिवसांनी कावेरीजी एकदम बऱ्या होतात. आपल्या आईला बरं झालेलं पाहून दिव्याच्या आनंदाला जागाच नव्हती. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.